मित्रांनो, बीड जिल्ह्यामधलं गुन्हेगारीचं वास्तव्य, गुन्हेगारीची प्रवृत्ती अजूनही कुठे बुडलेली किंवा संपलेली नाहीये. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचा जसा एक सलोखा होता, तसंच आता एक दुसरं नाव समोर येतंय, ते म्हणजे संदीप क्षीरसागर, बीडचे सध्याचे विद्यमान आमदार. त्यांचे अत्यंत जवळचे एक कोचिंग क्लास चालवतात ते संजय पवार आणि खटावकर यांच्या विरोधात सध्या एफ-आय-आर दर्ज करण्यात आलेली आहे. नक्की हे प्रकरण काय आहे आपल्याला माहिती झालेलंच आहे. परंतु या प्रकरणामधून कशा पद्धतीनं लोकं आपला फायदा बघतात, ते पण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आता जे धनंजय मुंडे बोलतायत, की त्या लेकरांना तिथं हे मिळालं पाहिजे, लेकरांना ज्या पद्धतीने पण ते आता अधिवेशनाच्याच तोंडावरती का आलं ते? हेही तितकंच महत्वाचं आहे. ज्या मुलींचं शोषण झालेलं आहे त्यांच्याविषयी जे काही त्यांना विनयभंग असेल किंवा ज्या काही गोष्टी झालेल्या असतील, सीसीटीव्ही कॅमेरा तर आज प्रत्येक ठिकाणी असतात. सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातूनच या गोष्टी समोर येतील आणि सीसीटीव्हीच्याच माध्यमातून या गोष्टींना कुठे ना कुठेतरी याचा म्हणजे सोक्षमोक्ष होईल. पण संदीप क्षीरसागर या व्यक्तीनं जर संजय पवार जे कोणी त्या कोचिंग क्लासचे सर्वेसर्वा आहेत, त्यांना जर पाठीशी घालत असतील, तर ते सुद्धा क्राईम आहे आणि त्यांना सुद्धा त्याची शिक्षा करण्यात आली पाहिजे. पण कुठेतरी धनंजय मुंडेंबाबतीत एक गोष्ट समजून घ्यायची गरज आहे. आज त्या मुलींबाबत मुंडे साहेबांना दया आली. मान्य आहे, मुंडे साहेबांना सुद्धा मुलीच आहेत. धनंजय मुंडेंना मुली आहेत स्वतःच्या. त्या मुलींकडे बघून किंवा त्या आपल्याकडे आपल्याला सुद्धा मुली आहेत. या अशा कुठेतरी भावना धनंजय मुंडेंना झाली असावी. म्हणून त्यांनी त्यांची त्या ठिकाणी लावून धरल्यापर्यंत चांगली गोष्ट आहे. लावून धरलं पाहिजे. तुम्ही तिथले लोकप्रतिनिधी आहात. गोष्टी लावून धरल्या पाहिजेत. पण मुंडे साहेब ज्या संतोष देशमुखांवरती खून झाला होता, त्यांचा इतका अनन्वय अत्याचार करून खून केला होता. त्यांची सुद्धा मुलगी वैभवी देशमुख ही सुद्धा एक मुलगीच होती ना हो. तिच्या सुद्धा चेहऱ्यावरती नेहमीच असे भाव होते. त्या मुलीला तुम्ही आज देखील भेटलेला नाही. आज तागायत भेटलेला नाही. त्यांच्या कुटुंबाची आज तागायत तुम्ही भेट घेतलेली नाही. मग धनंजय मुंडे साहेब, तुम्ही कोणत्या पद्धतीने या मुलींच्या बाबत बोलताय? जिथं तुमची सत्ता आहे, जिथं तुमचंच सरकार आहे, जिथं तुमचंच पोलीस डिपार्टमेंट आहे, तुम्ही हवी तशी सत्ता हलवू शकता. तिथले पालकमंत्री हे जे अजित पवार आहेत, ते तुमचेच नेते आहेत, तुमच्या अत्यंत जवळचे नेते आहेत. मग तुम्ही ह्या गोष्टी कोणाला सांगताय? ज्या पद्धतीनं संदीप क्षीरसागरांनी सांगितलं, की "हो, तो माझा जवळचा माणूस आहे." परंतु मी त्या गोष्टीचं कुठेही समर्थन करत नाही. त्याने जे पण काही केलं असेल किंवा त्याच्या बाबतीत जे पण काही घडलं असेल, त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी. त्याला त्यातून कुठल्याही प्रकारे बाहेर पडता येणार नाही. त्याची जी पण काही असेल गोष्ट, त्यात त्याला अडकवलाच पाहिजे. पण धनंजय मुंडेंनी मात्र हे कधीही अशी इतकं दिलदारपणा कधी दाखवला नाही. ते सुरुवातीला त्यांचं वक्तव्य होतं, खून काय बीडमध्येच होतात का? संपूर्ण महाराष्ट्रात होतात. तसाच बीडमध्ये झाला. हे अत्यंत असंवेदनशील वक्तव्य हे धनंजय मुंडेंनी केलं होतं. तसं संदीप क्षीरसागरांनी तसं असंवेदनशील वक्तव्य केलं नाही. त्यांनी सांगितले, "चौकशी करा. तुमचं सरकार आहे. तुम्ही एस-आय-टी नेमा. अजून काय माझे कॉल डिटेल्स चेक करा." इतका परखडपणे बोलणारा माणूस याच्यामध्ये अडकेल का हो? नाही अडकत. परंतु धनंजय मुंडेंनी त्यावेळेस कुठल्याही प्रकारे जी बोटचेपी भूमिका घेतली, वाल्मिक कराड आणि त्यांच्या एकूणच सगळ्या टोळीला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंनी जे काही करता येईल ते सगळं केलं होतं. अगदी धनंजय मुंडेंनी सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराडला सरेंडर करून आणा. तो वाल्मिक कराड सरेंडर झाला. त्याला कसा केला, तो कशा पद्धतीने पोलिसांना भेटला, त्याच्यानंतर त्याचा कशा पद्धतीने वावर झाला, हे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यांच्यावरती मोक्का वगैरे लागलेलाच आहे. परंतु सध्या संदीप क्षीरसागरांनी जे सांगितलं, की त्या मुलीच्या च्या ते जे कोणी असेल त्यांच्या कुटुंबाला आम्ही भेट देऊच आणि जो कोणी आहे तो आमच्या जवळचाच आहे. परंतु त्याची खूप मोठं कोचिंग क्लासेस आहे. त्याचं खूप मोठं नाव आहे. सो नाव खराब करण्यासाठी सुद्धा खूप काही गोष्टी केल्या जाऊ शकतात. पण याची चौकशी झाली पाहिजे. पोलिस डिपार्टमेंट थ्रू याची चौकशी झाली पाहिजे. आता धनंजय मुंडे म्हणतात, की स्थानिक पोलीस चौकशी करत नाहीत. आता स्थानिक पोलीस आणि हे पोलीस मुळात तुम्ही सत्तेतले आमदार आहात. तुम्ही ज्या पद्धतीने पाहिजे अशी इथं पॉवर तुमची दाखवू शकता. सत्तेतले आमदार तर लांबच राहिले. तुम्ही तिथले माजी पालकमंत्री आहे. मग तुमचा काहीतरी वचपच आहे ना. तुमच्या पंकजा मुंडे ज्या तुमच्या भगिनी आहेत, त्या सुद्धा तिथल्या एक चांगल्या जबाबदार म्हणजे मंत्री सुद्धा आहेत त्या आता. सो त्यांच्या माध्यमातून असेल किंवा अजित पवारांच्या माध्यमातून तुम्ही ते डिपार्टमेंट थ्रू हलवू शकता ना. जर त्या मुलींवरती अन्याय झालाय, त्यांना न्याय द्यायचा आहे, तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं भाग आहे आणि तुम्ही केल्या पाहिजेत. बाकी राजकारण राजकारणाच्या ठिकाण राहतं. परंतु अशा ठिकाणी तुम्ही राजकारण, अधिवेशन बघून ह्या सगळ्या गोष्टी आल्या, ते सगळ्यांना कळतं. इथं कोणी दूध खोळं नाही. इथं प्रत्येकाला यातलं नॉलेज असतं. पण ठीक आहे, काही का असेना, जर त्या मुलींवरती अन्याय झाला असेल, तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांना न्याय मिळण्यासाठी
जे पण काही करता येईल ते मीडियानं सुद्धा केलं पाहिजे. पण मीडियाने बी एक कलमी भूमिका नाही घेतली पाहिजे. जे काही इलेक्ट्रिशियन जे काही त्यांच्याविषयी चालवलं होतं धनंजय मुंडेंविषयी ते चालवावं आणि त्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा यात भाग घ्यावा आणि कुठेतरी त्या मुलींना न्याय मिळवून द्यावा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.